उडीदाच्या डाळीच्या सांडग्यांची रेसिपी तर तुम्ही बघितलीच आहे। आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीचे सांडगे। हे बघा, अगदी खुसखुशीत झालेत आणि पहिल्याच प्रयत्नात बनवलेत बरं का। अगदी ठिसूर झालेत, मस्त छान वाळून तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, अगदी ठिसूर झालेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीचा वडा, म्हणजेच मुगाच्या डाळीचे सांडगे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे मुगाची डाळ रात्रभर कोमट पाण्यात भिजत घालून घेतली होती, कारण माझ्याकडे साल काढलेली डाळ नव्हती, त्यामुळे मी सालीचीच डाळ यूज करते। आता मी हिची साल काढून घेणार आहे। चला आता पुढची प्रोसेस करूया। हे बघा, इथे मी एवढं एक पातेलं भरून डाळ भिजत घातली होती। ती 1 किलो डाळ होती, पण भिजून ती एवढी झाली आहे। आता मी हिची साल कशी काढते ते तुम्हाला दाखवते। चला, आता ही डाळ मी ह्या उथळ टोपल्यामध्ये काढून घेतली आहे, म्हणजे ती साल काढायला सोपी जाते। हे बघा, आता हे असं काढून घ्यायची आहे सर्व। त्यानंतर आता बेसिनमध्ये आपल्याला अशी गाळणी ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून ही डाळीची जी साल निघणार आहे ती बेसिनमध्ये अडकणार नाही आणि नंतर आपल्याला क्लीन करायला अवघड जाणार नाही। चला, आता आपण डाळीची साल काढायला सुरुवात करूया। आता आपल्याला डाळीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। हे बघा, आता मी यामध्ये भरपूर पाणी टाकून घेतले। आता काय करायचंय, दोन्ही हातांमध्ये अशी डाळ घ्यायची आहे आणि हिला असं चोळायचं आहे हलक्या हाताने, म्हणजे डाळीची जी थोडीफार जास्त चिपकलेली जी सालं असतं ना, ती लवकर निघून जाते। शक्यतो भिजल्यामुळे ती लवकर निघतात, पण जे थोडेफार राहतात ना ते अजिबात राहत नाही। मग त्यासाठी हे असं थोडंसं दोन्ही हातामध्ये डाळ घेऊन अशी चोळून घ्यायची। हे बघा, असं चोळल्यानंतर अशी साल बाजूला होते आणि डाळ एका साईडला होते। आता हे बघा, आता पुढे काय करायचंय, यामध्ये आणखी थोडंसं पाणी घ्यायचंय। पाणी घेतलं की नंतर याला असं जोरात हलवायचंय, म्हणजे ती साल पूर्ण वरती तरंगतात मग पाण्यावरती। असं हलवून घेतलं की फास्टमध्ये हळूहळू टोपला असं फिरवत राहायचंय, म्हणजे ती साल पूर्ण समोर येऊन पडते। हे बघा, तुम्हाला दाखवते, ही अशी साल निघून आली आहे बाहेर। आणि हे बघा, आता परत पाणी घ्यायचंय आणि परत सेम प्रोसेस करायची। हे बघा, साल एका साईडला होऊन जाते। आणि हे बघा, आपली डाळ आता साल काढून तयार झालेली आहे। आता 2-3 वेळा धुवून घेतल्यानंतर ही अशी पूर्ण साल निघून जाते आणि अशी क्लीन होते डाळ। हे बघा, आता आपण याला छान मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आणि हे बघा, मी सर्व मुगाची डाळ आता मिक्सरमधून बारीक वाटून घेतली आहे आणि अजिबात पाणी टाकायचं नाही आहे बरं का। पाणी जर टाकलं तर पीठ खूप जास्त पातळ होतं। हे बघा, आता माझं सर्व पीठ छान बारीक करून झालं आहे। ही अशी कन्सिस्टन्सी आली आहे त्याची। पाणी जर टाकलं असतं तर ते खूप जास्त पातळ झालं असतं। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हे जे पीठ आहे हे जास्त बारीक नाही वाटायचे, जाडसरच ठेवायचे। जास्त बारीक वाटलं तर ते वडे नंतर व्यवस्थित शिजत नाही, खूप जास्त कडक होतात आणि खूप जास्त टाईम लागतो। त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। आणि हे बघा, आपलं पीठ आता रेडी आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे, पण आपल्या प्रमाणापेक्षा, म्हणजेच पिठाच्या प्रमाणापेक्षा मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे, कारण ते उन्हात वाळून मीठ एखाद्या वेळेस आपल्याला जास्त खारट लागू शकतं नंतर। त्यामुळे मीठ आपल्या प्रमाणापेक्षा थोडं कमीच टाकायचं आहे। आणि आता यामध्ये आणखी एक गोष्ट टाकणार आहे मी, ती म्हणजे लाल तिखट। ते पण चवीनुसार टाकायचं आहे, तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त तुम्ही करू शकता। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झालं की छान वडे तयार करून घ्यायचे। आणि हे बघा, असे छोटे छोटे वडे आपल्याला बनवून घ्यायचे, थोड्या थोड्या अंतराने टाकायचे।
हे बघा, असे थोड्या थोड्या अंतरावर मस्त लाईनमध्ये छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे. तुम्ही हवं तर पीठ कोनमध्ये टाकून पण बनवू शकता, पण मला हाताने बनवायला आवडतं त्यामुळे मी हातानेच बनवते. आणि ते पॉलिथिनवर टाकलं का ते लवकर निघून येतात, त्यामुळे मी इथे पॉलिथिन यूज केले. आता मी हे बनवून घेणार आणि नंतर उन्हामध्ये ठेवणार, कारण बाहेर खूप जास्त ऊन तापलं आहे आणि येशू मध्ये मध्ये करत असते, तर तिला ऊन लागू नये म्हणून मी हे घरातच बनवून घेते. आणि हे बघा, फायनली आपला मुंगाचा वडा म्हणजेच मुंगाच्या डाळीचे सांडगे वाळून तयार झालेले आहेत. काय करते तू? हे मदत करते का मला? ठीक आहे, कर पटपट कर. काढ बरं, कसं काढायचं दाखव. बघू बघू बघू. अरे वा, कंप्लीट कर मम्माचं काम. आणि हो, हे काढून झालं की कुठे नेऊन ठेवशील? किचनवर नाही ग, सनमध्ये नेऊन ठेवायचं. ठीक आहे, चल कर कंप्लीट लवकर, पूर्ण फिनिश कर पटपट. गुड गर्ल. आणि हे बघा, आपला मुंगाचा वडा छान वाळलेला आहे. आता याला आपण या पेपरवरून काढून परत वाळत घालणार आहे. हे बघा, असा निघालाय छान, अजिबात चिपकला नाहीये, मस्त सुटसुटीत झालाय. हे बघा. आणि हे बघा, ही आपली येशू मला मदत करते काढायला. काढ ग येशू, कसं काढायचं काढून दाखव बरं जरा. हे बघा, असं लगेच निघून येतोय. हे बघा. चला, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा सगळ्यांसोबत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.